I am रचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज आज आहे ना मी व्हिडिओ बनवते आहे नवरात्रीच्या 9 साडीचा. सो आज पहिला कलर म्हणून मी व्हाईट कलरची साडी नेसली जी माझ्याजवळ नव्हती. ही आईंची साडी आईने मला दिली आहे. आई जरा थांबव हे थांबव. आणि हा पहा काय करतो. इकडे लाजू नको काय करतोय. काम करतोय मी. वर्क फ्रॉम होम आहे, वर्क फॉर होम नाहीये. पण मी एवढी मी तयारी करते. बायकांना कोणीतरी सांगा वर्क फ्रॉम होमचा मला कंप्लेंट सांगू दे तुझी. 100% अवेलेबल. अरे पार्सली अवेलेबल असतो माणूस. फक्त शरीराने दिसतो, बाकी काही उपयोग नाही. त्याला म्हटलं माझा एक व्हिडिओ शूट करून दे. एक व्हिडिओ शूट करायला सुद्धा तो वरती आला आणि वरती येऊन मला फक्त त्रास दिला आणि लगे खाली आला. तो माझा ब्रेक होता म्हणून ब्रेक मध्ये आला. तोही मला त्रास देऊन गेला. हेल्प करायला नाही आला, त्रास द्यायला आला. नाटकी. चल मला भरपूर साड्या बदलायच्या. तुला टाइमपास नाही करायचा. चल निघ. हाय गाईज. सो दुसरी साडी नेसली आहे रेड कलर. आणि नवरात्रीच्या यावेळेस 9-10 दिवस प्रॉपर नवरात्र पण आलेला आहे. सो पहिलं होतं व्हाईट, दुसरं रेड, तिसरा ब्ल्यू असे कलर आहे. आणि मागे तुम्हाला दिसतंय वर्क फ्रॉम होम आहे ना. पहिल्यांदा आला नाही, दुसऱ्यांदा आला. बरं हा मागच्याच मगाशी जी मी पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती ना त्यावेळेस मी जी ज्वेलरी घातली होती ना तर ती मस्त ब्राऊन कलरची अशी एकदम गळ्याजवळ चोकर सारखी ना ती मला मामी आजीने दिली होती. मला असं वाटतं लग्नाच्या वेळेस दिली होती का केव्हा. त्याच्यावरती लिहिलेलं आहे. मी खाली गेली की दाखवेल. मी त्याच्यावरती लिहिलेलं आहे की त्यांनी मला केव्हा दिलेली होती. फक्त एवढंच आठवत आहे की ती मामी आजींनी दिलेली होती. आणि आता ही दुसरी ज्वेलरी ही जी दिसते ना ही ज्वेलरी ह्याला टेम्पल ज्वेलरी सारखं म्हणू शकतो आपण. पण माहिती याच्या मागे खूप भारी अशी स्टोरी होती. ही ज्वेलरी जेव्हा मला मिळाली होती ही मला एकतर लग्नाचं गिफ्ट म्हणून मिळालेली आहे. आणि ती ज्यावेळेस गिफ्ट म्हणून आलं जेव्हा लग्न ठरलेलं होतं आणि एकदम आता पुढच्या महिन्यात लग्न आहे अशा वेळेस मला ही गिफ्ट आलं. मला वाटलं प्रतीकने दिलंय मला पण म्हटलं याला विचारावं कसं कारण पार्सल आणि कुरिअर आलं होतं. नाव लिहिलेलं नव्हतं, डायरेक्ट सरप्राईज होतं रचिता कुलकर्णी हिच्यासाठी म्हणून मी याला विचारलं का तुम्हाला गिफ्ट दिलंय का. तर तो म्हणे नाही. म्हटलं गंमत नको करू, खरं सांग वगैरे. मी त्याला खूप बोलले म्हणजे नाही मी नाही दिलंय वगैरे असं झालं. पण नंतर आम्ही शोध लावला तेव्हा माझी एक सबस्क्रायबर ताई होत्या ज्यांनी शंभूसाठी पण बरेच गिफ्ट पाठवले होते याच्या आधी. सो त्यांनी मला माझ्या लग्नासाठी म्हणून गिफ्ट पाठवलेलं होतं. तर त्यांचं नाव नाही घेत कारण त्यांना नाही आवडत. ते म्हणे मला तुझ्यासाठी पाठवायचं होतं, माझं नाव घ्यावं म्हणून पाठवलेलं नाहीये म्हणे, माझ्यासाठी पाठवलं होतं. सो अशी माझी याच्या मागची स्टोरी होती. हे नेकलेस देण्यामागचे खूप छान दिसतं, ते खूप भारी आहे. कोणतं एवरनं कोणतं तरी नाव होतं त्या ब्रँडचं. त्याच्यावरती होतं आता कागदावरती. ती पिशवीत मी ठेवलं. मी आता तो कागद दिसत नाही बट इतकं छान आहे, मला खूप आवडतं. आणि ही साडी मी ज्यावेळेस लग्नाला येण्यासाठी निघत होतो आम्ही घरातून जेव्हा चुडा वगैरे घातला होता तर त्यावेळेस नेसलेली होती. त्यानंतर डायरेक्ट आत्ता नेसलेली आहे एकदम भारी. तेव्हाही मी हेच नेकलेस घातलेला होता. आणि आता हे जे दिसतंय दोरा महालक्ष्म्यांचा तुम्हाला तर सांगितलेलंच होतं मी ते आता नवरात्रीला काढायचंय. चलो थर्ड साडी चेंज करायची आहे. तो सूर्य मावळायच्या आधी मला 4-5 साड्या तरी चेंज करायच्या. वरतून माझ्याकडे ग्रे कलरची साडी नाही आहे. सो गाईज माझा खाली पसारा बघा. साड्या काढलेल्या आहेत, सगळं मेकअपचं सामान इथे आहे. आणि मगाशी मी तुम्हाला बोललीच नाही मी आजीने लिहिलेलं आहे म्हटलं दाखवते. कुमारी अबोली आत्यास मामी आजीकडून भेट 13-11-22. याचा अर्थ शंभूच्या बारसाला मला मिळालेलं आहे. मी बोलली नाही आजीने दिलेलं आहे म्हटलं तर शंभूच्या बारसाला दिलं होतं मला हे. सो माझा पसारा जरा इग्नोर करा. हे बघा ढग बघा किती भरलेत. असं वाटतं पाऊस पडेल म्हणून. आज आमच्या इथून आहे ना सनसेट मात्र खूप छान दिसतो, मला खूप आवडतो. आणि आता सो माझा हा थर्ड लुक आहे साडीचा. ग्रीन कलरची साडी. माझ्याजवळ ग्रीन साडी नव्हती. ही आईंची साडी आहे. आईंनी आमच्या लग्नासाठी ही साडी घेतलेली होती. सो लग्नातली साडी आईंची पैठणी आहे. मोर बघा किती छान आहे त्याच्यावरचा. सो पैठणी साडी आहे ग्रीन. चला मला पटकन व्हिडिओ शूट करायचा सनसेट होण्याच्या आधी. ॲटलिस्ट 4 साड्या तरी झाल्या पाहिजे. 3 झाल्या. ग्रे साडी नाही आहे माझ्याकडे, काय करू. थोडीशी सिंपल साडी एक विकत आणायची. ओ शिट. मग आम्ही तुम्हाला मगाशी बोलली पाऊस पडेल आणि पाऊस चालू होऊन गेला. शिट यार माझा फोटोशूट राहून गेला. देवा 2 मिनिटं थांबवा आता पाऊस आला. सो गाईज पावसाने धोका दिला. जोरात पाऊस चालू झालाय. हे बघा बाजू दिसतं.
थोडी मेहनत घेतली, घामघाम झाला, वाट पाहिली, पाऊस काही थांबत नाही आहे. लेट्स गो. सो गाईज, ही माझी चौथी साडी नेसून झाली. 1 2 3 4 बरोबर 4th साडी आहे. बरं झालं देवाने थोडंसं माझं ऐकलं आणि थोडा पाऊस 5-10 मिनिटात लगेच थांबला. सो माझा व्हिडिओ अपकमिंग व्हिडिओ बघाल. कदाचित शॉर्ट्स लवकर आलेला असेल, हा व्हिडिओ लेट आलेला असेल, पण एन्जॉय करा आजचा व्हिडिओ. मला ना माझी ग्रे कलरची साडी अजून विकत घ्यायची, ग्रे घेतलेली नाही अजून. चलो पटपट, जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत अजून 1-2 करून घेते. सो गाईज, आज डे 2 आहे आणि मी गच्चीत आलेली आहे. साडी दाखवते मी, पण याच्या आधी बघा आमच्याकडे किती मस्त पक्षी आले, कावळे. आणि अरे यार, आत्ता उडाले इथून. हे बघा, इतके मस्त पक्षी बसतात ना, आणि केव्हाचे काव 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 करतायत. आज डे 2 आहे. माझी ही 3री साडी चेंज आहे, पण मी आज दाखवली नाही तुम्हाला जास्त, बिकॉज म्हटलं साडी जास्त नाही दाखवायची आहे. सो एवढंच दाखवलं. आता ब्लू कलरची साडी नेसलेली आहे आणि आज मला संध्याकाळी भरपूर काम आहे आज मला संध्याकाळी. फटाफट करायचं, फक्त 2 राहिले आता. 2 more left. सगळ्या साड्या माझ्या 9 साड्या व्यवस्थित झाल्या. फोटोशूट करून झालं. देवाने बरोबर थांबलं होतं बिचारा 5 मिनिटं. अंधारून गेला तर ग्रे साडीलाच थोडासा वेळ लागला फक्त, बाकी काही नाही. हा, आणि कालच्या दिवशी मी सांगितलं होतं की माझी जो ग्रे साडी नाहीये, सो आम्ही रात्रीतल्या रात्री ग्रे साडी आणली. ग्रे साडीला मॅचिंग व्हाईट ब्लाउजही घेऊन आलो. क्या क्या करना पड रहा है. पण आता थकलंय, आता जीव नुसता त्याच्यावरती. नेसायला काही वाटत नाही, सगळं छान 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 असतं. त्यानंतर झालेला तो पसारा आहे, तो आवरायला खूप वेळ लागतो. आणि प्रत्येकाने तर काहीच करत नाही मला हेल्प आज. ह्या इथे बाई, इथले सगळे अजून ज्वेलरी साईड शॉर्ट आउट करायचे बाकी आहे, सगळं बाकी. मला भूक लागली प्रत्येक, मला भूक लागली, मला काहीतरी खायला पाहिजे. मला भूक लागली. मी आज स्वयंपाक एकदम साधा सुद्धा बनवणार आहे बरं, खिचडी वगैरे.